रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणारा नाही. कारण फक्त रुपाली चाकणकरच नव्हे तर त्याबरोबर असलेले असंख्य जे बाकीचे राजकीय नेते ज्यांच्या वरदहस्तामुळे आणि ज्यांच्या राजकीय वलयामुळे इतर मंडळी त्या ठिकाणी अशा बंधुबाबांकडे जातात आणि त्याला बळी पडतात. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण होतं. त्याची जबाबदारी या प्रत्येकाला घ्यावी लागेल. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अंधश्रद्धाच्या बाबतीमध्ये कायदा आहे की जसं अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे आणि जे अंधश्रद्धा पसरवतील, जे तंत्रमंत्राचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राने सातत्याने अधिकाऱ्यांनी ठेवण्याचं काम केलं. महाराष्ट्र जर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रामध्ये तयार करतं. समाज सुधारकांचा मोठा इतिहास जो आहे तो महाराष्ट्राला आहे. अंधश्रद्धेविरुद्ध जीवनाचे आपले जे आहे ते नरेंद्र दाभोळकरांनी जे आहे ते अर्पण करण्याचं काम केलं. शाह मानव सातत्याने त्या संदर्भामध्ये बोलण्याचं काम करतात आणि अशा वेळेला फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हे याचं सोल्युशन असू शकत नाही. या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते SITच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे. या पूर्ण प्रकरणामध्ये जी मंडळी, राजकीय वलयामध्ये इतर मंडळी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे. तंत्रमंत्र करणारे मंत्री कोण आहेत यांची सुद्धा एकदा यादी जाहीर झाली पाहिजे आणि याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही अपेक्षा करते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे की होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून पोलिसांचं सुद्धा कर्तव्य की अशा तऱ्हेने अशा बाबांना पकडणं. मला ज्या महिलेने धैर्य दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये ही समोर येऊन ही तक्रार केली त्या महिलेला त्या ठिकाणी मी तिची कौतुक करते. पण अपेक्षा करते की येणाऱ्या काळामध्ये पोलिसांच्या माध्यमातून अशा कारवाया ज्या होतील आणि अशा बंधुभावांना त्या ठिकाणी शिक्षा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होईल.